चुकीचं काम झालं आहे. पोलीस स्टेशन कोणी लक्ष देत नाही. येत्या उद्या किंवा परवा नाही घेतली तर आम्ही इथं आंदोलन करू. माझं नाव युवराज राजेंद्र चौधरी. मी राऊर रेल्वे स्टेशनचा राहणार आहे. माझे वडील काल सकाळी 11:30 वाजता एक्सपायर झाले. त्यांना मेजर हार्ट अटॅक आला आहे. कारण असं होतं की शिवांपूर पतसंस्था यांचे चेअरमन रावसाहेब पवार आणि 2 जामीनदार म्हणजे कैलास कमनर आणि सुनील बिशी राहणार ॲड्रेस मला एक्झॅक्टली कमनर आकड्यावरती. तर त्यांनी माझ्या वडिलांना सारखं टॉर्चर करून पैशाचे काही संबंधित मॅटरमुळं 7 महिन्यापासून आमचं हॉटेल बंद होतं. तर वडिलांची प्रकृती पण एकदम म्हणजे असे दवाखान्याच्या याच्यातच होते. त्यांना कोविड झाल्यामुळं त्यांचं हॉटेल सगळं बंद होतं. एकटे कमावणारे ते होते आणि मी आता जास्त कमावायला लागलो होतो. तर वडिलांचं काल सकाळी निधन झाल्यामुळं आम्ही इथं कंप्लीट करायला लागलो. त्यांची सुनील भिशेनी 3 दिवसापूर्वी माझ्या आईला बडबड केलेलीची रेकॉर्डिंग आहे, धमकी दिलेलीची रेकॉर्डिंग आहे. त्या धमकी आणि त्या स्ट्रेसमुळं माझ्या वडिलांना काल सकाळी अटॅक आला. इथं आम्ही कंप्लीट करायला इथं आलतो. तर इथं जे ठाणे अंमलदार कोण आहे ते ठेंगे आणि दुसरे ते कोणचे दारकुंडे साहेब आहे, त्यांनी काही कंप्लेंट घेतली नाही. फक्त लिहून घेतलं आणि असं सांगितलं की जे आमचे जे ठेंगे सर आहे त्यांना तुम्ही विचारा, त्यांच्याशी चर्चा करा आणि काय असेल ते बघा. यांचं इथं आम्हाला काही रिस्पॉन्स भेटत नाही टोटली. नमस्ते, मी शीतल भाऊसाहेब गोरे, निर्भय महाराष्ट्र पार्टीची अहिल्यानगरची जिल्हाध्यक्ष. आम्ही राहुर पोलीस स्टेशनला या ठिकाणी आलेलो आहे. माझ्यासोबत चौधरी दादा आहे आणि त्याच्या वडिलांचं काल एका शिवांपूर पतसंस्थेने केलेल्या त्रासापायी त्यांचे चेअरमन असतील, स्टाफ असेल, रिकव्हरी ऑफिसर असतील किंवा जामीनदार असेल, त्यांनी त्यांना वेळोवेळी खूप मानसिक त्रास दिला आणि त्या धक्क्यामध्ये काल त्यांचं सकाळी हार्ट अटॅकने निधन झालेलं आहे. आणि मी निर्भय महाराष्ट्र पार्टीचे जिल्हाध्यक्ष या नात्याने सांगू इच्छिते की जिल्ह्यातील नागरी सहकारी पतसंस्था, मल्टीनॅशनल बँका आणि फायनान्स कंपन्या यांचा मनमानी आणि नियमबाह्य कारभारामुळे अनेक जनतेला प्राणास मुकावे लागत आहे. कुणी आत्महत्या करत आहे किंवा यांच्या टॉर्चरपायी हार्ट अटॅकने निधन होत आहे. तर माझी प्रशासनाला विनंती आहे की संबंधित शिवांपूर पतसंस्थेवरती कारवाई झाली पाहिजे आणि त्या चौधरी कुटुंबियांना न्याय मिळवून दिला पाहिजे. अन्यथा निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत. आणि या पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर आमची तक्रार देखील घेतलेली नाही आहे. त्यांनी ते बोलले की नाही आहे, त्यामुळे आम्ही तक्रार घेऊ शकत नाही. आम्हाला बराच वेळ त्यांनी ताटकळत बाहेर उभं केलं. आणि माझं प्रशासनाला आणि पोलीस यंत्रणेला सांगायचं आहे की जर सर्व पुरावे त्यांच्याकडे ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे संबंधित पतसंस्थेचे, तर न्याय यांना चौधरी कुटुंबियांना दिला पाहिजे. त्यानंतर पोलीस तिथे दारकुंडे जे होते त्यांनी सांगितलं की तुमची तक्रार घेतली जाणार नाही, म्हणून मी या ठिकाणी शूटिंग करायला सुरुवात केली. तर ते बोलले की तुम्ही म्हटलं लेखी PM रिपोर्ट नाही आणि म्हणून तुमची तक्रार घेत नाही, असं तुम्ही लेखी द्या. तर त्यावेळेला ते बोलले की तुम्ही आम्हाला ब्लॅकमेल करता. त्यावेळेला दादाचा आणि माझा आमचा दोघांचाही मोबाईल त्यांनी हिसकावून घेतलं. पण हे चुकीचं आहे, शूटिंग करता येते. आणि त्यामुळे माझी प्रशासनाला आणि इथे विनंती आहे की संबंधित चौधरी कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा आणि शिवांपूर पतसंस्थेवर कठोरातली कठोर कारवाई होऊन त्या लोकांवरती गुन्हे दाखल व्हावेत ही माझी सर्वांना विनंती आहे प्रशासनाला.